नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क हे थर्मोडायनामिक्सचं पाथ फंक्शन कसं आहे हे एक्सप्लेन करणार आहोत. बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन वर्क ॲज अ पाथ फंक्शन असा 3 मार्कांचा प्रश्न देखील येतो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर पाथ फंक्शन म्हणजे काय आणि वर्क हे पाथ फंक्शन कसं असतं हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझं YouTube चॅनल आर.एस. केमिस्ट्री सोल्युशन तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला बघूया की पाथ फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. अगोदर आपण पाथ फंक्शन समजून घेऊया. बघा, पाथ फंक्शन म्हणजे काय? it is the function of system. It is the function of system which depends upon which depends upon the path followed by system for the change. ओके, हे सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड नसतं स्टुडंट. सिस्टीमने चेंज करून घेण्यासाठी जो पाथवे निवडला आहे त्या पाथवेवर जे काही फंक्शन डिपेंड असतात, ज्या काही क्वांटिटीज डिपेंड असतात, त्यांना आपण काय म्हणतो बेटा? त्यांना आपण म्हणतो पाथ फंक्शन. जसं आपल्याला एक्झाम्पल मध्ये बघायचं आहे, जसं वर्क असेल, ओके, किंवा हीट असेल, आपण यांना काय घेऊ शकतो? पाथ फंक्शन कन्सिडर करू शकतो. बिकॉज हीट ऑफ अ रिएक्शन ऑर दी वर्क इन दी प्रोसेस टोटली डिपेंड अपॉन दी पाथवे. हे कशावर डिपेंड असणार आहे? पाथवेवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की वर्क हे पाथ फंक्शन कसं आहे हे आपण काय करणार आहोत? एक्सप्लेन करणार आहोत. अगोदर ना आपण काय करू? वर्क म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊ. ठीक आहे, थर्मोडायनेमिक वर्क काय असतं बघा. थर्मोडायनेमिक वर्क, मी मुद्दामून वर्ड यूज करतोय थर्मोडायनेमिक. ओके, थर्मोडायनेमिक वर्क, ओके, ऑकर्स ड्युरिंग दी एक्सपान्शन और कंप्रेशन असंही म्हणू शकतो आपण. एक्सपान्शन और कंप्रेशन ऑफ अ गॅस. ओके, आपण इथं एक्सप्लेन करण्यासाठी काय करतो? आयडियल गॅस आपण घेत असतो. ठीक आहे. सो व्हॉट इज थर्मोडायनेमिक वर्क? थर्मोडायनेमिक वर्क केव्हा होतं? ज्या वेळेस एखाद्या गॅसचं काय होत असेल? एक्सपान्शन होत असेल. आता बघा, हे एक्सपान्शन जे आहे हे एक्सपान्शन कसं असू शकतं? दिस एक्सपान्शन विल बी रिव्हर्सिबल. हे रिव्हर्सिबल असू शकतं किंवा काय असू शकतं बेटा? इरिव्हर्सिबल पण असू शकतं. अँड समटाइम इट मे बी फ्री एक्सपान्शन ऑल्सो. कधी कधी ते फ्री एक्सपान्शन पण असू शकतं. ह्या एक्सपान्शन मध्ये जे वर्क होतं, ओके, वर्क, ओके, इज पीव्ही टाईप. आणि जे वर्क होतं ना बेटा, हे वर्क कोणत्या टाईप असतं? पीव्ही टाईप वर्क असतं. ओके, प्रेशर व्हॉल्यूम टाईप काय असणार आहे? वर्क असणार आहे. ठीक आहे. आणि याची जे एक्सप्लेनेशन आहे मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस अँड वर्क डन इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. ते व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकता. तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू सुद्धा शकता. चला आपण बघूया. आता काय करायचं आहे ना, आपल्याला याचं एक्सप्लेनेशन बघायचंय. वाय वर्क इज अ पाथ फंक्शन. वर्क हे पाथ फंक्शन कसं असेल हे आपल्याला काय करायचंय? बघायचंय. यासाठी आपण काय करू ना, एक एक्झाम्पल घेऊ बेटा. यासाठी आपल्याला काय करायचंय? एक एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करूया. ओके, एक एक्झाम्पल आपल्याला इथं घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. ओके, अ गॅस expands, okay, from volume V1 to V2. ओके, आता एक गॅस जो आहे तो काय झालाय बेटा? एक्सपांड झालाय. कुठून तर कुठपर्यंत एक्सपांड झालाय? फ्रॉम V1 टू कुठपर्यंत? V2 पर्यंत एक्सपांड झालाय. पण याचे एक्सपान्शन जे झालंय ना बेटा, हे एक्सपान्शन वेगवेगळ्या पद्धतीने झालंय असं आपण काय करू? कन्सिडर करू. ठीक आहे. आता एक्सपान्शन कोणकोणत्या वेने झालं असेल आपण असं कन्सिडर करू की एक्सपान्शन इज इरिव्हर्सिबल. एक्सपान्शन कसं असेल? रिव्हर्सिबल असेल. बरोबर आहे की नाही? जिथं काय असणार आहे? कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट काय असणार आहे? एक्सटर्नल प्रेशर. आपण हेही कन्सिडर करू शकतो की इफ गॅस एक्सपांड्स आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. हे एक्सपान्शन कसं असू शकतं बेटा? रिव्हर्सिबल पण असू शकतं. बरोबर आहे की नाही? रिव्हर्सिबल पण असू शकतं. आणि तिसरं आहे द एक्सपान्शन मे बी फ्री ऑल्सो. ओके, एक्सपान्शन कसं असेल? फ्री असेल. फ्री एक्सपान्शन कुठे होतं बेटा? व्हॅक्यूम मध्ये होतं. फ्री एक्सपान्शन कुठे होतं? व्हॅक्यूम मध्ये होतं. आता याच्यावरनं वर्कची व्हॅल्यू कशी बदलणार आहे ते आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचंय. बघा, याच्यावरनं आपण समजून घेणार आहोत की वर्कची व्हॅल्यू कशी बदलते. ओके, चला यातलं पहिलं जे एक्सप्लेनेशन आपण बघतोय की ओके, एक्सपान्शन ऑफ गॅस इज अगेन्स्ट constant external pressure, then work done is मग वर्क डन काय असायला पाहिजे बेटा? द वर्क डन मस्ट बी. तर वर्क डन काय असणार इथं? W इज इक्वल टू काय असणार बेटा? मायनस पी एक्स इंटू V2 मायनस
V1 किंवा आपण असंही लिहू शकतो काय W इज इक्वल टू मायनस PX आणि काय घेऊ शकतो डेल्टा V. होप तुम्हाला समजलं असेल बेटा की इथं जे वर्क होणार आहे हे वर्क जे आहे हे इरिव्हर्सिबल वर्क आहे. मी इथं लिहू पण शकतो काय इरिव्हर्सिबल. हे वर्क कसं असणार बेटा इरिव्हर्सिबल वर्क असणार आहे. चालेल. आता आपण काय करू सेकंड कंडिशन आपल्याला बघायची आहे. सेकंड कंडिशन मध्ये आपण काय बघितलं होतं सेकंड कंडिशन मध्ये काय बघितलं होतं एक्सपान्शन ऑफ गॅस इज आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल. एक्सपान्शन ऑफ गॅस कसं असणार बेटा आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल एक्सपान्शन असणार आहे. देन वर्क डन इज मॅक्झिमम आणि इथं वर्क डन कसं असणार आहे वर्क डन इज मॅक्झिमम. इथं जे वर्क असेल बेटा हे वर्क कसं असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. आणि जर का मॅक्झिमम वर्क जर मला मेन्शन करायचं असेल सो व्हॉट इज दी फॉर्म्युला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय असेल -2.303 ओके NRT लॉग बेस 10 काय असेल बेटा V2 अपॉन V1. P1 P2 जर दिलेला असेल तर आपण P1 अपॉन P2 पण घेऊ शकतो. याला डब्ल्यू मॅक्स म्हणणार किंवा सरळ सरळ याला तुम्ही वर्क काय म्हणू शकता रिव्हर्सिबल म्हणू शकता. आणि आता शेवटचं आपल्याला बघायचंय बेटा शेवटचं आपण बघणार आहोत ते म्हणजे फ्री एक्सपान्शन. इफ गॅस एक्सपांड्स ओके एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम ओके व्हॅक्यूम मध्ये गॅसचं एक्सपान्शन होणार आहे बरोबर की नाही जिथं PX इज इक्वल टू काय असतं 0 आणि म्हणून याला काय म्हणतात बेटा फ्री एक्सपान्शन. इट इज कॉल्ड ॲज फ्री एक्सपान्शन. आणि तुम्हाला माहिती आहे जर PX 0 असेल तर अशा ठिकाणी W इज इक्वल टू काय असतं 0 असतं. मी अगोदरही एक्सप्लेन केलेलं आहे. सो फ्री एक्सपान्शन मध्ये वर्कची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. तर ह्या 3 एक्सप्लेनेशन वरून आपल्या लक्षात येत आहे की एक्सपान्शन मध्ये वर्क झालंय इनिशियल आणि फायनल स्टेट तिन्ही कंडिशन मध्ये सारखे आहेत पण वर्क डनची व्हॅल्यू मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. लक्षात घ्या फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन 0 आहे. रिव्हर्सिबल एक्सपान्शन मध्ये वर्क डन कसं आहे मॅक्झिमम आहे आणि जे काही कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर झालंय ते रिव्हर्सिबल वर्क आहे. तर हे आपल्याला इथं समजून घ्यायचंय बेटा. चालेल समजलं असेल हो ओके. बघा आता ग्राफिकली पण आपण काय करू शकतो ना याला रिप्रेझेंट करू शकतो. इथं मी एक ग्राफ दिले तुम्हाला याला PV ग्राफ म्हणतात ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं आपल्याला PV ग्राफ. बघा हा जो पहिला जो PV ग्राफ दिसतोय फ्री एक्सपान्शन तर 0 असतं ना. PV ग्राफ मध्ये काय दिलंय बघा इरिव्हर्सिबल आणि हा एरिया जो दिसतोय ना तुम्हाला हा जो एरिया आहे दिस एरिया इज दी वर्क ओके. एरिया जो आहे ग्राफचा याला वर्क म्हणू आपण. बघा याचं जी व्हॅल्यू आहे ना इनिशियल आणि फायनल वर डिपेंड नाहीच मुळात कारण की आपण हा जो P घेतलाय ना एक्सटर्नल हा कॉन्स्टंट असणार आहे. तर P काय असणार आहे P काय असणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे जे काही चेंज होतंय ते फक्त काय होतंय व्हॉल्यूम मध्ये चेंज होतंय. P कॉन्स्टंट आहे. हा आपण V1 घेतला आपण काय घेतला V2. मग आपण काय करतो इथं ज्यावेळेस वर्क काढतो आपण बरोबर की नाही कोणतं इरिव्हर्सिबल वर्क काढतो त्यावेळेस काय घेतो बेटा आपण -PX ओके V2 मायनस काय घेतो V1 ओके इरिव्हर्सिबल. तर तुम्हाला ग्राफ मधून लक्षात येत आहे बरोबर की नाही इथं ग्राफ मधून तुमच्या लक्षात येत आहे काय ते. आता हा रिव्हर्सिबल आहे बघा हा कसा रिव्हर्सिबल आहे इथं जे आहे इथं P1 V1 घेतलंय P2 V2 घेतलंय बरोबर की नाही पण प्रेशर कॉन्स्टंट नाहीये इथं बरोबर. इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे दोन्ही कंडिशन मध्ये P1 V1 P2 V2 सेम आहे पण इथं जे वर्क घेतलंय ना हे वर्क बघा स्टेप मध्ये होतं असा ग्राफ येतो बरोबर की नाही. तर हे जे वर्क आहे दिस इज दी मॅक्झिमम वर्क. हे कोणतं वर्क असेल बेटा मॅक्झिमम. पण डब्ल्यू मॅक्स काय घेतो आपण डब्ल्यू मॅक्स काय घेतो -2.303 ओके NRT आणि काय घेतो बेटा लॉग ऑफ V2 अपॉन काय घेतो V1 ओके. सो इथं वर्क कसं असणार आहे मॅक्झिमम. म्हणजे मी शॉर्टली काय सांगू शकतो माहिती आहे का तुम्हाला शॉर्टली काय सांगू शकतो वर्क इन रिव्हर्सिबल प्रोसेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. नेहमी हे आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं. भले इनिशियल आणि फायनल स्टेट सेम असेल रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये तरीही जे वर्क डन असेल ते रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. आणि या सगळ्या एक्सप्लेनेशन वरून मला असं वाटतं स्टुडंट आता तुमचं क्लिअर झालं असेल की वर्क हे कोणतं फंक्शन आहे पाथ फंक्शन आहे. होप तुम्हाला हे समजलं असेल. आता इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत ना सीईटी साठी इम्पॉर्टंट पॉईंट काय काय लक्षात ठेवायचे ते सांगतोय मी तुम्हाला. बघा आणि पाठच करून ठेवायचे आहेत बेटा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे शॉर्ट ट्रिक आहेत ज्या आपल्याला नक्कीच हेल्प करतील. सगळ्यात पहिलं जर फ्री एक्सपान्शन असेल बेटा काय असेल फ्री एक्सपान्शन कीवर्ड देतोय मी तुम्हाला. जर काय असेल फ्री एक्सपान्शन मीन्स व्हॅक्यूम जर असेल तर लक्षात ठेवायचं व्हॅक्यूम असेल व्हॅक्यूम मध्ये एक्सपान्शन झालं असेल तर वर्क डनची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे 0 असणार आहे. हे की पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे. इरिव्हर्सिबल एक्सपान्शन कसं ओळखायचं मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलंय. इरिव्हर्सिबल काय सांगितलं एक्सपान्शन. इरिव्हर्सिबल एक्सपान्शन मध्ये काय असतं बेटा PX कॉन्स्टंट असतो. PX काय असतो कॉन्स्टंट असतो आणि इथं वर काय घ्यायचंय तुम्हाला -PX काय घ्यायचंय डेल्टा V आणि ह्या वर्कला आपण काय म्हणतो वर्क इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ज्या वेळेस कसं एक्सपान्शन होत असेल बेटा रिव्हर्सिबल एक्सपान्शन जर होत असेल कोणतं एक्सपान्शन रिव्हर्सिबल जर एक्सपान्शन होत असेल तर आपण लक्षात ठेवायचंय W इज इक्वल टू काय असेल -2.303 NRT लॉग बेस 10 काय असणार आहे V2 अपॉन V1 आणि याला मी काय लिहिणार आहे
वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि सीईटी साठी सर्वात महत्वाचा पॉईंट इथे लिहून देतोय मी तुम्हाला, जो तुम्ही विसरायचं नाहीये. वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. हे विसरायचं नाहीये बेटा तुम्हाला. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्क डन हे पाथ फंक्शन कसं असतं हे काय केलेलं आहे समजून घेतलं. काही गोष्टी क्लिअर करून घ्या. थर्मोडायनामिक्स मध्ये वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नसतं. थर्मोडायनामिक्स मध्ये वर्क डन हे प्रेशर व्हॉल्यूम जे एक्सपान्शन आहे म्हणजे गॅसचं जे एक्सपान्शन आहे त्यावर आपण कन्सिडर करतो. बरोबर की नाही? ठीक आहे. म्हणून याला पीव्ही वर्क म्हणतात. याच्यामध्ये जर तुम्हाला वर्क डनची व्हॅल्यू ग्राफिकली काढायची असेल तर तुम्हाला कोणता ग्राफ कन्सिडर करावा लागतो? याचा पीव्ही ग्राफ काय करावा लागतो? कन्सिडर करावा लागतो. बरोबर की नाही? ठीक आहे. याच्यामध्ये 3 कंडिशन असू शकतात. आयसोथर्मल इरिव्हर्सिबल अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा कीवर्ड घ्यायचा आहे. आयसोथर्मल रिव्हर्सिबल असेल आणि फ्री एक्सपान्शन पण येतं जिथं एक्सटर्नल प्रेशर काय असतं? 0 असतं. या तिन्ही कंडिशन मध्ये वर्क काय असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. होप स्टुडंट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्क ॲज अ पाथ फंक्शन क्लिअर झालं असेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.